सर तुमची एक केस आहे सीआयडी बघतो सिरियल, त्याच्यामध्ये एक एपिसोड आहे. तो एक लव्ह ट्रँगल होता. आधीचा प्रियकर तिला अडसर वाटायला लागला म्हणून तिने ती शिर्डीला जाते म्हणून सांगितलं. त्या पेढ्यांमध्ये आर्सेनिक विष मिसळलं आणि त्याला सांगितलं की मी तुझ्याकरता शिर्डीवरनं प्रसाद आणलाय. लाल तांदूळ सापडला एका डेड बॉडी मध्ये, एका म्हणजे मुलीची डेड बॉडी मिळाली. की डॉक्टर म्हणाले अहो तिच्या पोटात मला लाल उकडा तांदूळ मिळाला. माझ्याकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा तपास होता. 2-3 दिवसाचा एक अर्भक सापडली. विहिरीत मुलगी सापडली 15-16 वर्षाची. तिची बदनामी म्हणून होणार, सगळंच होणार. मग कायद्याचा उद्देश काय तिला अटक करणार? काही पॅरामीटर्स असतात का रेप केस मध्ये की ओरडली नाही असे कुठलेही पॅरामीटर नाही. कुठल्या गोष्टीत कधी काय कोणी करावं, काय रिॲक्ट व्हावं. आणि तिचा गळा दाबतोय आणि तो गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यानंतर वेश्याव्यवसायाचं रॅकेट आम्ही एकदा पकडून आणलं. मला जाणवलं की बाई सरावलेली नाही याच्यात. नवऱ्याला 7,000 रुपये पगार आहे. मुलगा मागच्या वर्षी 12वी झालाय, इंजिनिअरिंगला गेलाय. त्या दिवशी मला रात्री झोप नाही आली. याला जबाबदार कोण? समाज की आपण की सगळे? डेड बॉडीच्या पोटातला लाल तांदूळ पाहून एखादी केस सॉल्व्ह होऊ शकते हे आम्हाला दाखवून दिलं ACP ऑफिसर राजेंद्र भांबरे सरांनी. आणि आज आपण भांबरे सरांशी गप्पा मारणार आहोत. एकंदरीतच पोलीसमॅन कसा असतो, जसा पिक्चरमध्ये आम्ही पाहतो तसाच असतो का? की ते पोलीस पिक्चरमध्ये नाही का दाखवत की एक डेड बॉडी पाहिली की पोलीस ऑफिसर्स ते कॅप काढतात डोक्यावरची आणि असं काखेत पकडतात, असं काही असतं? नाही, ते तसं काही कधी नसतं. पोलीस कॅप बीप काढतात असं वगैरे. ते उगाच इतकं ते लोकांच्या मनावर पिक्चरमुळे बिंबलंय की अनेकदा सुरुवातीच्या नोकरीत असं व्हायचं. मी मालेगावात असताना वगैरे की तिकडे गेलो आपण आणि डेड बॉडी बघायला गेलो, कुठेतरी खून झालाय किंवा कोणतरी अकस्मात मृत्यू झालाय, तर लोक ऑब्जेक्शन घ्यायचे की तुम्ही कॅप का नाही काढली म्हणून वगैरे. तर ते इन्सल्टिंग वाटायचं लोकांना. म्हणजे एवढा इन्फ्लुएन्स आहे इन्फ्लुएन्स असतो. ते सगळं पिक्चरायझेशनमुळे. तसं काही कुठला नियम किंवा काय आमच्या कुठल्या नियमावलीत नाहीये तसं काही. आणि युनिफॉर्मची पण स्टाईल आता आम्हाला जरा बदलल्याचं दिसतं. एकदम बॉडी आणि बुलेट असलीच पाहिजे आणि ते युनिफॉर्म टाईट बॉडी दिसली पाहिजे. आता थोडंसं कसं दबंगिरी दबंगिरी थोडंसं आता शरीर सौष्ठवाकडे जरा बघण्याची मुलांची, नवीन मुलांची जरा आता बऱ्यापैकी जिमला वगैरे जातात, त्याच्यामुळे तब्येती तयार करतात. पण पूर्वी एक असायचं की रंग एकच असला पाहिजे खाकीचा. आता अनेक छटा दिसतात तुम्हाला, प्रत्येकाचे रंग वेगवेगळे दिसतात. तर साधारणतः काही थोडंफार इकडे तिकडे झालंच चालतंय, पण बऱ्याचदा अनेक कलर्स पण येतात युनिफॉर्ममध्ये. युनिफॉर्मला पण एक आमच्याकडे पोलीस मॅन्युअल असतं. ते पोलीस मॅन्युअलमध्ये युनिफॉर्म कसा शिवावा याबद्दल मार्गदर्शन असते की कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. आता थोडंफार ते थोडी लिबर्टी घ्यायला लागलेत सगळे लोक. अच्छा सर, तुमची एक केस आहे जी CID, जे आम्ही CID बघतो सिरियल, त्याच्यामध्ये एक एपिसोड आहे तुमच्या केसवरती. ती काय केस होती सांगाल का? तो एक लव्ह ट्रँगल होता. त्यात एक काश्मीरची मुलगी हिंजवडीतल्या एका MBA कॉलेजला शिक्षण घेत होती. जुना बॉयफ्रेंड तिने सोडला आणि नवीन मुलाशी त्याची मैत्री झाली. मैत्री झाली तर फार लग्नापर्यंत त्या गोष्टी गेल्या. त्या लव्ह ट्रँगलमध्ये त्या मुलीने आधीचा प्रियकर तिला अडसर वाटायला लागला म्हणून तिने ती शिर्डीला जाते म्हणून सांगितलं तिने. आणि शिर्डीला तिच्याशी तिचे संबंध म्हणजे टॉकिंग टर्म्स होते तिचे त्या मुलाशी. तिथनं जाऊन आल्यानंतर त्या मुलीने ते प्रसाद आणला, पेढे, आणि त्या पेढ्यांमध्ये आर्सेनिक विष मिसळलं आणि त्याला सांगितलं की मी तुझ्याकरता शिर्डीवरनं प्रसाद आणलाय. आपलं जरी संबंध तुटले तरी राहू दे, आपले प्रेमाचे संबंध असे राहू दे म्हटलं की कोणी डिनाय आणि त्याने बिचाऱ्याने ते प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आणि ही केस अशी केस आहे की याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नाहीये. अशा वेळेस काय होतं? मग काही नाही. आता ह्या केसमध्ये नाहीच आहे, पण परिस्थितीजन्य पुराव्यांची जी कडी असते, एकात एक कडी गुंतो, तर त्याच्यामध्ये इतक्या सुंदर रीतीने तो परिस्थितीजन्य पुरावा पुढे आला की याच्यामध्ये ती दुसरा प्रियकर आणि ती प्रेयसी म्हणजे ती मुलगी जिने विष दिलं, या दोघांना जन्मठेप लागल्या या केसमध्ये, या दोन्ही केसमध्ये. याच्यामध्ये एक डाईंग डिक्लेरेशन त्या मुलाचं होतं. ते डाईंग डिक्लेरेशन फार सुंदर झालं. तो मुलगा जेव्हा अत्यवस्थ होता एका हॉस्पिटलला आणि त्याचे रेक्टर कॉलेजचे त्याला भेटायला गेले आणि त्यांना वाटलं की हे आत्महत्या वगैरेच आहे असं. म्हणून त्यांनी त्या मुलाला विचारलं की अरे तुमने ये क्यों किया? तर त्याने त्याच्या तोंडाला लावला मास्क बीस बाजूला काढला व्हेंटिलेटरचा आणि म्हणाला मैं क्या पागल हूं क्या, मैं खुद क्यों कर लूंगा, असं 4 वेळीचं त्याचं डाईंग डिक्लेरेशन येते. आणि तोच मृत्यूपूर्व जबाब धरला गेला. आणि त्याच्यावरच ॲक्च्युअल मग जेव्हा कोर्टात केस चालली तेव्हा डिफेन्सचं हेच होतं की डिफेन्स म्हणत होतं की हा आत्महत्येचाच ते प्रकार आहे, परंतु या एका त्यांच्या मृत्यूपूर्व 4 वेळीच्या जबाबावर तर ही आत्महत्या नसून खून आहे हे सिद्ध झालं आणि ते त्यांना जन्मठेप मिळाली. म्हणजे माणूस मरणाच्या दारावर असताना खोटं बोलत नाही आणि म्हणून मृत्यूपूर्व जबाब इतका अंतिम आणि म्हणजे तो आपला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे त्याच्यामधलं कलम 32 जे त्याची ते
मृत्यूपूर्व जबाबाचं कलम आहे आणि त्याचं गृहीतकच याच्यावर आहे की मरताना जनरली माणूस खोटं बोलत नाही, या गृहीतकावर ते. नाही तर अन्यथा पोलिसांपुढे दिलेले सगळे जबाब जे आहेत ते सेक्शन 25 प्रमाणे अग्राह्य आहेत. म्हणजे पोलिसांपुढे कोणी काही जबाब दिला तर नंतर तो कोर्टात म्हणतो की मी दबाव आणला पोलिसांनी माझ्यावर हे आणलं ते आणलं, त्याच्यामुळे तो जबाब ग्राह्य नाही धरला. पण त्याला अपवादात्मक कलम सेक्शन 32 आहे की त्या सेक्शन 32 मध्ये मृत्यूपूर्व जबाबाबद्दल उहापोह केलेला आहे. अच्छा, एक केस तुमच्या पुस्तकात मी अशी वाचली की लाल तांदूळ सापडला एका डेड बॉडीमध्ये आणि त्याच लाल तांदूळामुळे तुम्ही ती केस सॉल्व्ह केली होती. आणि हे एक पुरावाही किती महत्त्वाचा असतो एका तपास. हा, ॲक्च्युअल तपास असताना पुस्तकात नावात म्हणून वन क्ल्यू ठेवला आहे, एक छोटासा दुवा सुद्धा ती केस उलगडण्यासाठी पुरेसा असतो. या केसमध्ये असं झालं की ती एका म्हणजे मुलीची डेड बॉडी मिळाली, तरुणीची डेड बॉडी मिळाल्यानंतर तिचं जेव्हा शवविच्छेदनासाठी किंवा पोस्टमॉर्टमसाठी डेड बॉडी पाठवली तर डेड बॉडी पाठवल्यानंतर जेव्हा मी डॉक्टरांशी नंतर चर्चा करत होतो की साधारणतः पोटामध्ये जो अन्नांश मिळतो, जो मयत असतो तो शेवटचा जेव्हा जेवलेला असतो त्याची पचन होत नाही त्या अन्नाचं, म्हणजे मरणाच्या काही तास. मग ते त्याच्यानंतर कळतं की त्याच्यामुळे त्याच्यावरून डॉक्टर ठरवतात की याला मृत्यू किती तासापूर्वी आला असेल वगैरे, त्या अन्नांशावरून ठरतात. त्याला विसेरा असं म्हणतात. विसेरा. तर त्या अन्नांश काढून ठेवतात. मग पुढे आपण तो केमिकल अॅनालायझरला पाठवतो, यात काही विष आहे का, यात काय पदार्थ आहे वगैरे. त्याच्यावरून आपल्याला पुढे तपासाला मदत मिळतं. तर मी त्या डॉक्टरांशी या केसबद्दल चर्चा करत असताना मला असं जाणवलं की डॉक्टर म्हणाले, अहो तिच्या पोटात मला लाल उकडा तांदूळ मिळाला, लाल रंगाचा, लालसर असा रंगाचा. मी म्हटलं उकडा तांदूळ. मग चर्चा करताना माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रात आपण अशा प्रकारचा तांदूळ खात नाही. मग कुठे खातात, तर मग परत लक्षात आलं की केरळ किंवा तामिळनाडू असं इकडे हे तांदूळ खातात. मग माझी तपासाची चक्कर त्या दिशेने फिरू लागली. मग आत्तापर्यंत जसा 360 डिग्रीमध्ये तपासाचं आपलं हे असतो, त्याचं टार्गेट छोटं झालं की केरळी. मग तिच्या इतर पेहराव होता किंवा तिची जे आंतरवस्त्र किंवा तिच्या अंगावरचे दागिने, याच्यावरनं मी एका कन्क्ल्युजन आलं की बहुतेक प्रॉस्टिट्यूट असावी. मग प्रॉस्टिट्यूट, मग पहिल्यांदा त्या गावात नर्सेस कोणी आहे का, तर नाही आहे. मग प्रॉस्टिट्यूट एरियामध्ये ह्या प्रदेशातल्या म्हणजे वेश्या कुठे आहेत. मग असं करत 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 मुंबईपर्यंत गेलो आणि मुंबईत मग ते मिळालं की ही मुलगी एका माणसाने ठेवलेली होती वेश्यावस्थातल्या, आणि त्याला संशय आला की ही माझ्या व्यतिरिक्तही दुसऱ्या लोकांशी संबंध ठेवते, म्हणून त्याने तिला तो पैसे द्यायचा महिन्याला. तर ते पैसे देऊनही हे असं करते. ॲक्च्युअल त्या माणसाने तिच्यासाठी ठाण्यामध्ये एक फ्लॅट घेऊन ठेवला होता की म्हणजे तिला तिथनं वेश्यालयातनं काढायचं आणि इकडे ठेवायचं. परंतु त्याच्या जेव्हा लक्षात आलं, त्याचा मित्रच एक दिवस त्या वेश्यालयात गेला असताना त्याला हे दिसलं, म्हणून मग त्याने याला सांगितलं, तिला पकडलं आणि विश्वासघात केला म्हणून तिने गाडीत बसून गोड बोलून आणलं. एका ठिकाणी रस्त्यात बिअर प्यायले, ते बिअर प्यायले तर हॉटेलमध्ये त्यांची भांडणं झाली थोडीशी. भांडणं झाल्यावर जनरली असं काही वेगळं झालं की वेटर लोकांच्या लक्षात राहतं. दुर्दैवाने त्या हॉटेलमध्ये CCTV नव्हते, परंतु आम्ही मैताचे फोटो वगैरे ठेवले होते. तर मैताची आमच्या टीमने, तपासाच्या टीमने त्या वेटर्स दाखवलं, त्यामुळे हो ही मुलगीच होती, हिच्याबरोबर अशी माणसं होती. मग त्यावरनं परत वेश्यालयापर्यंत जाता आलं की जवळ कुठे असेल. आणि तसा डिफिकल्ट टास्क असतो मी जरी सांगत असलो तरी, म्हणजे गवताच्या गंदीतनं सुई शोधल्यासारखं असं असते, परंतु ते करायलाच लागते, तेवढे श्रम घ्यायलाच लागतात. आणि मग त्याच्यावरनं ते लक्षात आलं की मग ते पुढे मोबाईल आणि सगळ्या या गोष्टींवरही परत लक्षात आलं की किती वाजता गेली, काय गेली, कोण माणूस असेल. एकदा ते बॉडी डिस्क्लोज झाली, म्हणजे आयडेंटिफिकेशन झालं बॉडीचं, की आरोपी मिळायला फार वेळ लागत नसतो. मग आणि मग हे लाल तांदूळ कुठं मिळाला होता? तिने आम्ही हॉटेल पण आम्ही टार्गेट तेवढेच केलं होते जिथे या प्रकारचं अन्न मिळतं असं. केरळी मेस म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे जी मुलगी होती तरुणी केरळी होती. म्हणजे डॉक्टरने मला सांगितलं इतक्या तासापूर्वी जेवलेली असावी. मग ती साधारणतः ती नाशिकला डेड बॉडी टाकली तर तिथून मागे इतके तास साधारणतः कुठला एरिया येऊ शकतो. मग त्या एरियातले त्याच प्रकारचे लाल तांदूळ मिळणारे, म्हणजे लाल भात मिळणारे जे हॉटेल्स आहेत, केरळी मेस म्हणतो आपण, आंध्रा मेस म्हणतो, तर त्या मेस टार्गेट केल्या आम्ही. आणि ते सगळ्या हॉटेलमध्ये तर तपास केला असतं तर काही मिळालंच नसतं. मग तिथे आम्हाला कळलं की अरे हा इथे मिळतंय. मग त्याच्यातले 5-50 हॉटेल शोधल्यानंतर मग एका हॉटेलमध्ये आम्हाला हे जाणवलं. हे पुरावा तुम्हाला लाल तांदळाचा मिळाला, पण एखादी अशी केस असेल ज्याच्यामध्ये पुरावाच मिळत नाही, शेवटपर्यंत मिळत नाही, मग तेव्हा ब्लॉक होऊन जातं आणि कशी सॉल्व्ह करणार ती केस? नाही, अनेकदा असं होतं की खूप प्रयत्न करू नये, प्रामाणिकपणे प्रयत्न करू नये, केसेस
खूप तपास केला जातो. हां. उदाहरणार्थ पुण्यातल्या जर 1-2 केसेस घेतल्या आपण, आलूरकर म्युझिकवाले होते, त्यांची केस आहे. काय आहे ती केस? ती केस तर त्यांचा घरातच खून झालेला आहे. तो आमच्याकडे तेव्हा क्राईम ब्रँचकडेच, आम्ही तेव्हा पुणे क्राईम ब्रँचला होतो, जे तपासणी माझ्याकडे तपास नव्हता, परंतु माझे जे कलिग होते त्यांनी इतका प्रचंड तपास केला आहे की म्हणजे त्याला काही लिमिट नाही, असं एवढा तपास केला आहे. परंतु मिळतच नाही तपास, कोणी काय झालं तेही कळत नाही. अशी काही काही मर्डर असे असतात सॉल्व्ह होत नाही, सॉल्वच होत नाही. ती शेवटपर्यंत राहतात काही काही केसेस अशा की काही कदाचित गुन्हेगारही एवढे हुशार असतात किंवा एवढी त्यांनी काळजी घेतलेली असते की काही वेळा नाही लागत तपास. मग यातनं एखादा गुन्हेगार सुटू पण शकतो. हा, म्हणजे आता तपासच लागला नॅचरली तपासत नाही लागला तर ते नाही तपासत. असं होतं कधी की गुन्हेगार जसा सुटतो, तपास लागला नाही, पण एखाद्या तपासामध्ये किंवा एखाद्या केसमध्ये एखादा इनोसंट व्यक्ती सुद्धा याच्यामध्ये बळी जाऊ शकतो त्याचा, मग त्याला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा असते तेवढी सक्षम? नक्कीच असते. ते थोडंसं रिस्की काम असतं. ते साधारणतः ज्याच्यावर संशय आपल्याला माहिती असतं तपासणी अधिकाऱ्याला, आपल्याला काय वाटतं त्याच्यापेक्षा पुरावा काय पुढे येतोय आणि लोकांचं काय हे येतंय याच्यात बऱ्याचदा आपल्याला सांगड घालायला लागते ती. तर माझ्या एका केसमध्ये असंच घडलं की एका विहिरीमध्ये एका मुलाने आत्महत्या केली. मुलाने शॉक लागून तो मुलगा वारला. आत्महत्येने ती शॉक लागून तो मुलगा वारला. ते क्वारीचं काम चाललं होतं, तिथे दगड काढत होते उन्हाळ्यामध्ये विहिरीतनं. तर सुदैवाने ते पटकन पोलीस स्टेशनला आलं प्रकरण, म्हणून मी स्वतः वैयक्तिकरित्या गेलो. गेल्यानंतर तिथे बघितलं, ग्रामीण भागातली गोष्ट आहे, पुण्यातली नाही आहे. तर तिथे गेल्यानंतर कळलं की त्या क्वारी जी असते ती लोखंडाची असते, त्याला जी लाईट घेतलेला होता त्याचा करंट पास झाला होता आणि त्याने त्या क्वारीला हात लावल्याबरोबर तो शॉक लागून मेला. मग त्यावेळेला त्या मालकाला, त्या मैताच्या वडिलांना वगैरे विचारलं मी, तुमचा याच्यावर संशय वगैरे का कोणावर? नाही म्हणाले. म्हटलं मालक शेताचा? पण तो तर देव माणूस आहे म्हणाले, पांडुरंग म्हणाल तो. मग म्हटलं मग झालं काय? त्या मुलाने त्याचा शैक्षणिक दत्तक घेतलेला होतो शेतमालकाने. पण मग नंतर काय झालं, 3 दिवसांनी तोच माणूस बाजूच्या कोणतरी संघटना इकडच्या तिकडच्या त्यांनी त्याला इन्स्टिगेट केलं आणि तो 3 दिवसांनी आला माझ्याकडे की साहेब त्या मालकाने नरबळी दिलेला आहे म्हणून त्या विहिरीत. तर सुदैवाने मी ते फोटो पण काढलेले होते, सगळे कलर फोटो. मग तो म्हणाला साहेब तुम्ही पंचनाम्यामध्ये ते त्याच्याबरोबरचे जे लोक होते हळद कुंकू घेतलेलं नाही आहे वगैरे वगैरे, लिंबू घेतलेलं नाही. म्हटलं दाखवा. मी तर स्पॉटवर गेलो तर मी अगदी पोहोचल्याच फोटो काढलेत, फोटो दाखवले त्यांना. पण तरी ते काय ऐकायला तर नाही म्हणत, साहेब तुम्ही खुनाचाच गुन्हा दाखल करा. आता खुनाचा गुन्हा निरपराध माणसावर दाखल करणं आपल्याला माहिती आहे, खोटं बोलतात हे लोक. मग तो बिचारा 3 महिने साधारणतः 90 दिवसापर्यंत तरी सेशन कमिटी गुन्ह्यांमध्ये जामीन मिळत नाही, चार्जशीट जाईपर्यंत तरी निरपराध येतो, आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळी रिस्क घेऊन मी तो गुन्हा दाखल नाही केला. मग अशा वेळी ते लोक वरिष्ठांकडे गेले, मग डिस्ट्रिक्ट पोलिसांकडे, एसपींकडे गेले. एसपींनी मला सांगितलं तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करा. मी म्हटलं नाही करू शकत सर, की तपास करतो मी, मला माहिती आहे की हे. ते 2 दिवसांनी त्यांनी सांगितलं की आज जर तुम्ही गुन्हा नाही दाखल केला तर मग मी तुम्हाला सस्पेंड करेन म्हणाले. मग मी म्हटलं त्या लोकांना मी परत बोलवलं, परत समजावून सांगितलं. त्यांना म्हटलं तुम्हाला कोणाला काही वाटतंय का की मी असं काहीतरी पैसे घेऊन काहीतरी असं करतोय? तर सुदैवाने माझं कामकाज सगळ्यांनी बघितलेलं होतं जवळून. ते म्हणाले नाही. म्हटलं मग प्रॉब्लेम काय तुमचा? मग ते संघटनेचे जे पदाधिकारी होते माझ्या जरा ओळखीचे होते, ते म्हणाले साहेब याला मुलगा खूप गरीब आहे, त्याला त्या मालकाकडनं काही पैसे मिळाले तर बरं होईल. अरे मी म्हटलं मग आधी सांगा ना, तुम्ही जा त्या मालकाकडे आणि तो मालक न सांगताही देईल असा माणूस आहे म्हटलं तो. मग ते अशा रीतीने ते प्रकरण मिटलं. मग मी ते एसपींना कळवलं की साहेब ते आज प्रकरण मिटलं. ते एसपींनी मला विचारलं तू तुमचा नातेवाईक आहे का म्हणून. तो जो म्हातारा माणूस आहे त्याचं शेत आहे. मी म्हटलं साहेब नातेवाईकही नाही, ओळखीचाही नाही, कोणीच नाही, माझं गावही इकडलं नाही म्हटलं, 700 किलोमीटरवर मी लांब राहतो म्हटलं त्याच्या. असं कधी कधी होतंय. एखाद्या केसमध्ये आरोपी शेवटपर्यंत कबूल होत नाही, साक्षीदारही नसतो, असा मग ती केस सॉल्व्ह कशी करता तुम्ही? परिस्थिती असं आहे, आमच्याकडे एक म्हटलं होतं कायद्यामध्ये किंवा पुराव्यात की माणूस खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधीही खोटं बोलत नाही. तो कॉन्क्रीट असतो. यस तर यस, नो तर नो. त्यातनं जे निष्पन्न होतं ते कॉन्क्रीट असतं, त्याला 2 बाजू कधीच नसतात. माणसाला काय, माणसं काही वेळेला खोटंही बोलतात, खरंही बोलतात, कधीही बोलतात, किंवा आज खरं बोलला तर उद्या खोटं बोलू शकतो. आज एक सांगितलं तर परवा दुसरं सांगू शकतो. मग अशा वेळी परिस्थितीजन्य पुराव्याची सांगड घालून ते आपल्याला त्याचे कड्या जोडून त्याच्या विरुद्ध आपल्याला म्हणजे कोर्टामध्ये एक त्याचे एव्हिडन्स तयार करायला लागते. असं वाटलं कधी साक्षीदार फिरला? अनेक केसेसमध्ये होतं. आपल्याकडे तर नेहमीच होतं की
साक्षीदार मी पाहिलेला असतो, समोर खून झालेला असतो, पण कुठल्या तरी दबावाखाली असतो किंवा कधीतरी त्याला पैशांची ऑफर दिलेली असते. तर त्यावेळी मग ते काही वेळेला कोर्टात वकील पण फार चातुर्य वकिलांचं असतं, ते साक्ष आपल्या बाजूने होत नाही बघतात, मॅनेज नाही होत, पुढची तारीख मागतात. तर पुढच्या तारखेमध्ये मग एक त्याला ॲडजस्ट केलं जातं, त्या साक्षीदाराला काहीतरी आम्ही दाखवतो. माझ्याकडे माझी एक केस होती, त्या केसमध्ये एक फार इंटरेस्टिंग केस आहे ती. म्हणजे मानवी मूल्य पण कशी असतात बघा. एक वेश्या होती, एका ढाब्यावर वेश्याव्यवसाय करत होती. तिच्याकडे एक शाळेतला शिक्षक गेला हायस्कूलमधला, आणि त्याने तिच्याकडे त्या गोष्टीची मागणी केली. मागणी केल्यानंतर ती म्हणाली माझा गुरुवार आहे, आज मी काय हा व्यवसाय करणार नाही, माझा गुरुवारी मी करत. त्याला भयंकर राग आला की तो म्हणाला तू वेश्या आहे, तुला काय गुरुवार उपास आहे म्हणाल. ती म्हणे नाही म्हणे मी नाही करत. आणि तो दारू प्यायला होता तो शिक्षक. त्याने तिथेच कांदा कापायचा सुरा घेतला आणि तिच्या पोटात घातला, तिचं मर्डर केला. मर्डर केल्यानंतर ही वेश्या ठिकठिकाणी भारतात फिरत होती, एका ठिकाणी राहणारी नव्हती अशी एका ढाब्यावर. ते साक्षात 2 वर्षांनी केस लागली. त्या बाईला शोधून आणायलाच आम्हाला खूप वेळ लागला. तिचे समज निघाले. आणल्यानंतर त्या बाईला आम्ही ठेवलं पोलीस स्टेशनला वगैरे थोडे दिवस. एक लेडीज कॉन्स्टेबल किंवा गावातल्या होमगार्ड्स असतात, लेडी होमगार्ड, आणि मग ते 2-4 दिवसांनी तिला साक्षीला आणलं. ती बाई साक्ष व्यवस्थित द्यायला लागली. साक्ष व्यवस्थित द्यायला लागली. हे लोक तिला जंग पछाडलं होतं, कोणी डिफेन्सने आणि त्या मैताच्या लोकांनी. मग ती साक्ष द्यायला लागली. ती साक्ष क्रॉस चीफ ज्याला म्हणतात, की मी जेव्हा सरकारी वकील जेव्हा विचारतात, सरकारी वकिलाने विचारल्यावर तिने 100% जशी साक्ष दिली होती, जे घडलं होतं तेच सांगितलं. आता याच्यावरनं तर 100% शिक्षा लागणार होती, पण डिफेन्सच्या वकिलांनी चक्कर यायचं नाटक केलं, खाली पडले, पिक्चरमध्ये दाखवतात तसं, आणि पुढची तारीख मागितली. आता पुढची तारीख मिळाली 2 महिन्यांनी. तर 2 महिने त्या बाईला सांभाळणार कोण? मग ती 2 महिन्यात ती बाई परत गायब झाली. यांनी परत शोधली, तिला मॅनेज केली. पुढच्या तारखेला बाई म्हणाली मागच्या वेळेला मी जे सांगितलं खोटं सांगितलं दबावाखाली, आणि ती आरोपी सुटून गेला त्याच्यातून. तो केसच फिरली. आणि असं आता साक्षीदार फिरतात, कधी आरोपी कबूल करत नाहीत, आणि प्रतिष्ठा पण आला लागली असती की आता केस सॉल्व्ह तर करायची, आणि कशी करायची. मग ते सगळे तुम्हाला म्हणतं की सगळी सांगड घालायला लागते. सगळ्यात ज्याला आता नेहमी चर्चेत एक अलीकडे एक शब्द येतो, इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्स. त्याचं किती महत्त्व असतं तपासात? अलीकडच्या काळामध्ये तर इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट शिवाय तर तपासात होऊ शकत नाही. पूर्वीच्या काळी असं काही नसायचं, म्हणजे ज्याला मोबाईल नव्हता, काही नंतर इलेक्ट्रिक गॅझेट्स नव्हते. मग आपलं जे तपासाचं नेटवर्किंग होतं हे सगळं खबऱ्यांवर अवलंबून होतं. खबरे असायची प्रत्येकाची. परंतु अलीकडच्या काळात तसं होत नाही. पूर्वी म्हणजे अलीकडे गुन्हेगार सगळे हुशार पण झाले होते मध्यंतरी, ते मोबाईल्स नेत नव्हते, परंतु आता इतके सगळेजण मोबाईलच्या आहारी गेलेत की गुन्हेगारसुद्धा त्याला काय म्हणतात, त्याला वाचलेला नाही, तो त्याच्या आहारी गेला आहे. आणि त्या मोबाईलच्या इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्स, मग त्याचा CDR असेल, त्याने कुठे कुठे फिरला तो आपल्याला मोबाईलमधनं कळतं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यावरनं कळतात. तो कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवू नये, त्याने ज्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला आहे तो आणखीन कोणाशी कॉन्टॅक्ट ठेवू नये, ही सगळी चेन अशी उभी केली जाते. आणि मग चेन उभी केली जाऊन मग त्या इलेक्ट्रॉनिक फुटप्रिंट्सवरून आपण पुरावा मिळवतो की या माणसानेच हा खून केला आहे, या माणसानेच ही घरफोडी केली आहे, किंवा त्या प्रकारचा गुन्हा केला आहे, असं सगळं होतं. मग एखादी केस जर पोलीस डिपार्टमेंटकडनं सुटली गेली नाही तर ती CID किंवा CBI कडे ट्रान्सफर होते, तेव्हा असा तो इश्यू येतो प्रतिष्ठेचा की आता पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली. येते आता. पण असं कसं असतं की आपण आता तपास केला, उदाहरणार्थ माझ्याकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा तपास होता. तर तपासामध्ये हायकोर्टाने ऑर्डर केली की जवळजवळ 8 महिने तपास होता माझ्याकडे. तपास खूप मोठा होता, 2-4 स्टेटमध्ये तपास होता. त्याच्यामुळे आम्ही तपास करत ज्याला झिरोईंग करणं म्हणतात, असं झिरोईंग करत आलं होतं. आणि हायकोर्टाने ऑर्डर केली की तपास CBI कडे द्यावा. त्यावेळी आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं की आता आम्ही एवढे कष्ट घेतलेत, रात्रंदिवस आम्ही सगळे राबलोय, एवढी मोठी टीम होती आमची, तर तपास आमच्याकडेच राहू दे, आम्ही पुढे तपास करू. पण मग ती प्रतिष्ठात आपली जाते ना. आता दाभोळकरांचीच केस घेतली, तर तुम्ही प्रथम पोलीस तपास करणारे अधिकारी होता, तर ती केस नंतर आरोपी जे सापडले, ज्यांना शिक्षा झाली, ते खरे आरोपी नाही आहेत, मास्टर माइंड वेगळाच आहे जो अजून. असं कधी होऊ नाही शकत. आता कोर्टाने शिक्षा दिली त्यांना ना. मग मास्टर माइंड अजूनही बाहेर फिरतो हे जे म्हटलं जातं या केसच्या बाबतीत, तर का मास्टर माइंड सापडला नाही? कधी कधी तुम्हाला म्हटलंय ना की कधी कधी बाहेर एक चर्चा वेगळी असते, तपासात एक वेगळं घडतं. बाहेर पब्लिकमध्ये एक चर्चा वेगळी असते, ते नॅरेटिव्ह वेगळा बनवतात सगळ्या गोष्टीचा.
असं होऊ शकतं ना की कदाचित आहे नाही आहे अजून मला सुद्धा माहिती नाही. आता तपास सीबीआयने केलाय पुढे, तर पुढच्या तपासाबद्दल मला फारसं माहीत नाही आहे. परंतु आरोपी तर ज्या अर्थी कोर्टाने शिक्षा दिली आहे तर कोर्टाला पुरावे ग्राह्य वाटले म्हणून शिक्षा देतं ना कोर्ट. कोर्ट असं काही शिक्षा नाही देत उगाचच की वाटलं म्हणून देऊन टाकलं असं नाही होत. आणि सीबीआय सारखी जी संस्था असते की ज्यामध्ये फार विश्वासार्ह संस्था आहे आपली, त्यात जे अधिकारी असतात तपासात अत्यंत प्रवीण असतात, खूप सिनियर असतात, अनेक अंगाने विचार करतात, नवीन नवीन ज्याला म्हणतात सायंटिफिक गॅजेट्स त्यांना बघायला मिळतात. तर त्या दृष्टीने ते जेव्हा तपास करतात ते आणखीन थोडा खोलवर जाऊन तपास करतात. त्यांना वेळ असतो तपासाला, त्यांच्याकडे एक साखळी असते वरिष्ठांची, मार्गदर्शन असतं प्रत्येक तपासाच्या बाबतीत. प्रत्येक गोष्ट घडली की त्याच्यात काय ॲनालिसिस करायचं काय नाही काढायचं. त्याच्यामुळे असं आहे की असं नाही होऊ शकत की एवढ्या मोठ्या संस्थेकडे तपास गेल्यानंतर त्यात काही तपासात काही लॅकिन राहील असं काही होईल. पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस तपास करताना त्या रोलमध्ये गेल्यावर कायम शंका घेत असतात, संशय शंका, आणि तोच संशय त्यांच्यासाठी कुठेतरी तपासाच्या त्या अंतिम याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. तर काय म्हणजे संशय घेणं, शंका घेणं हे तुमच्या इनबिल्टच आलेलं आहे, आणि तेव्हाच कुठेतरी तुमचा सिक्स सेन्स पण लाजवाब म्हटला जातो पोलिसांचा. ॲक्च्युअल सिक्स सेन्स म्हणजे काय, तुम्ही जे कुठलेही काम करत असतात ते तुम्ही अगदी ज्याला म्हणता येईल प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि एकाग्रतेने करत असतात. तर कुठलाही व्यवसाय, डॉक्टर असू द्या, तो कधी कधी डॉक्टरही तुम्हाला बघितलंच सांगतो, म्हणजे त्याचे रिपोर्ट्स यायच्यात की तुम्हाला हे झालंय बाबा, कावीळ झालाय, तुम्हाला फलाणं झालंय, तुम्हाला जे इन्फेक्शन झालंय. तसं पोलिसांचं असतं की तपास करून त्या तपासाविषयी प्रत्यक्ष प्रामाणिकपणे काम करून एक माणसाला एक सिक्स सेन्स आलेला असतो. आणि तो सिक्स सेन्स असा असतो की 4 आरोपी असतील तरी आपल्याला वाटतं मग की याच्यातला हा जो आरोपी आहे नंबर 2चा हा जरा खरा वाटतोय बरं का, हा जरा याच्यात जरा तथ्य, किंवा 4 आरोपीतनं आम्ही एखाद्याला बाहेर काढतो की याला जरा तपासाला बाहेर काढा. मग ते कधी कधी तो व्यवस्थित लागतो किंवा कुठल्या दिशेला गेला असेल आरोपी. मग ते काही असं काही एक सिक्स सेन्स असतो की अंदाज असतोय, पण तो अंदाज आपल्या एक ज्याला म्हणता येईल की एक मानसिकतेतनं चालला असतो अंदाज. असं अनेकदा घडतं. आता माझी एक केस आहे, त्या केसमध्ये एक मर्डर झालेला असतो. तो मर्डर होतो तर मला आरोपीच मिळत नाही. माझी जे तपासाचे अधिकारी होते खालचे ते पण खूप हुशार होते. 3 दिवस झाले आरोपीच मिळालं नाही. म्हणून मग मी त्या माझ्या याला एक दिवसात स्वस्त बसलेलं असताना मला एकदम जाणवलं की मी म्हटलं एक शिक्षक होता, एक काय केस होती ती, एक मर्डर झालेला होता. एकाचा दारू पिण्याच्या भांडणावरनं मर्डर झाला होता. 4 लोकांनी मारलं होतं त्याला. मारणारे पळून गेले तर ते कोणी बघितलंच नव्हतं, त्याच्यामुळे तपास काय लागेना. परंतु त्या गावामध्ये एक माणूस असा होता की मला त्या पोलीस स्टेशनला जाऊन 6 महिने झालेले होते. त्या गावची कुठलीही भानगड आली, कितीही बारीक छोटी मोठी अर्ज, तो माणूस, तो शिक्षक त्याबरोबर असायचाच. अच्छा, तो माणूस असायचाच बरोबर. मग मला एकदम 3ऱ्या दिवशी जाणवलं, जा म्हटलं त्या माणसाला घेऊन येतो. सगळे मग माझे हवालदार म्हणायला लागले, साहेब काही काय सांगताय, तो एवढा प्रतिष्ठित म्हणून तो कशाला खून केला. म्हणजे तुम्ही आणा तर खरी त्याला. मग त्याला आणल्यानंतर थोडं त्याचा पोलिसी पद्धतीने, पोलिसी खाक्या दाखवून जरा प्रेमाने विचारपूस करून त्याचं जेव्हा त्याची चौकशी केली 15 मिनिटात तो कबूल झाला. हो साहेब मला माहिती आहे म्हणे खून झालं, कोणी केलाय ते मला माहिती, आणि या 4 लोकांनी खून केलाय. मग ते सगळे मला विचारायला लागले माझे स्टाफ की तुम्ही असं कसं काय साहेब, इतकं तुम्हाला काही, तुम्ही काय डोळे मिटून काय अंतर्ज्ञान वगैरे काही ते काही समाधी लावली काय. म्हटलं तसं काही नाही आहे, साधी गोष्ट आहे. या गावातली प्रत्येक बारीक भानगड या माणसाला माहिती, बरोबर, आणि खून झाल्याने याला माहीत नाही असं कसं होईल. आणि ते झालंही तसंच होतं. खून झाल्यावर ते 4 माणसांनी, मित्रच होते ते आपसातले, त्या मित्राला मारल्यानंतर ते याच्याकडे गेले म्हणे आमच्या हातनंच खून झालाय. तो म्हणाला मी कोणाच्या भानगडीत पडत नाही. त्या शिक्षकाचे तुम्ही जा पळा म्हणाले, मी काय सांगणार नाही. म्हणजे गावात काही झालं तरी लोक त्याच्याकडे जाणार. हा एक सिक्स सेन्सच होता ना. की कधी कधी म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना, तुम्हालाही तसे अनुभव आले असतील की एखादा गुन्हेगार सापडतो, एखादी केस घडते, प्रकरण घडतं, पण त्याला शिक्षा द्यायची का तो गुन्हेगार सुधरवायचा, तो अपराधी सुधरवायचा, त्याला ती जाणीव करून द्यायची, असं आला अनुभव तुम्हाला कधी तुमच्या करिअरमध्ये? हा, असं बऱ्याचदा आलाय. म्हणजे नक्की गुन्ह्यात आरोपीला जे आपण कोर्टात हे करतो किंवा शिक्षा मिळते तर त्या आरोपीने सुधारावं, ते बघून इतरांनी धाक बसावा, असं साधारणतः कायद्याचा एक उद्देश असतो. परंतु असं कधी कधी होतं की अनेक घटना घडतात. एक घटना अशी घडली होती, एका ग्रामीण पोलीस स्टेशनला मी असताना एक 2-3 दिवसाचं एक अर्भक सापडलं विहिरीत. त्या अर्थात ते अर्भक मेलेलं होतं. मग ते गाला गुन्हा दाखल झाला, IPC प्रमाणे जे काही कलम असतील त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर तो
साधारणतः कोणी केलं असेल तर हे नक्कीच स्त्रीनेच केलं असेल ना. 2-3 दिवसाचा अर्भक काही चालत येऊन चुकून पडणार नाही विहिरीत ते बाळ, तिला कोणीतरी टाकलेलं आहे म्हणून. तर त्यावेळेला ती मुलगी सापडली ती मुलगी होती अतिशय छोटी, 15-16 वर्षाची. तिच्यावर तिला काही बिचारला 15-16 वर्षा मुलीला बाळ काय असतं, सेक्स काय असतो, म्हणजे गर्भारकण काय असतं, हे सगळं काही माहीत नव्हतं. आणि त्या परिस्थितीत अज्ञानापोटी ते झालं तिचं. आणि त्या बाईला त्या परिस्थितीत त्या बाळाला तिला टाकायला लागलं, त्या विहिरीत ते मृत अर्भक टाकायला लागलं. आता तिच्यावर काय जबरदस्त परिस्थिती ओढवली. अशी जगात कोण नाही आहे जे बाळ टाकेल असं. बरोबर. पण तिला काही दुसरा पर्यायच राहिला नव्हता. ती कुमारी असल्यामुळे सगळे घडलं. मग अशा वेळी एक प्रसंग मला आठवतो. आमचे एक अधिकारी होते, त्यांना ते कळवलं, वरिष्ठ अधिकारी, की सर असं असं घडलं आहे. ते म्हणाले ऑलरेडी त्या बाईवर एवढा प्रचंड ज्याला म्हणता येईल धर्मसंकटासारखापेक्षा बेकार संकट आहे, तिची बदनामी म्हणून होणार, सगळंच होणार. मग कायद्याचा उद्देश काय तिला अटक करण्याचा? तिचं पुढे लग्नही होईल की नाही, हे होईल, म्हणजे कायद्याचा उद्देश काय हे त्यांनी बघितलं आणि मला समजून सांगितलं. ते म्हणाले काय बाकी पुरावा मिळतोय का? म्हटलं सर बाकी काही पुरावा नाही, मुळीच आता इथून पुढे तपास करू नका म्हणाले याचा. आणि ते प्रकरण क्लोज झालं. दुसरं एक उदाहरण माझ्या डोळ्यापुढे असं येतं की एकदा सामाजिक सुरक्षा विभागाला मी असताना पिटाच्या केस करतो, म्हणजे वेश्याव्यवसायाचं रॅकेट आम्ही एकदा पकडून आणलं पुण्यातल्या एका ह्याच्यातनं. ती जी रॅकेट चालवणारी बाई होती त्या बाईला इंटरोगेट केलं, तिला जरा थोडंसं बोललो मी. त्याच्यानंतर जेव्हा तिच्याबरोबर पकडलेल्या बायकांमधली एक बाई माझ्यासमोर आली तर मला जाणवलं की ही बाई सरावलेली नाही याच्यातली. म्हणून तिच्याकडे चौकशी करताना तिने मला फारच भयानक सांगितलं. ती म्हणाले, मी म्हटलं तू या बाईच्या कशाला नादी लागली, रॅकेट चालवणार आहे? तर ती म्हणाली नाही, मला ती नाहीच म्हणत होती म्हणे मी गेली तर. म्हटलं मग तू कशाला गेली? तर म्हणे साहेब करणार काय ना, नवऱ्याला 7,000 रुपये पगार आहे, मुलगा मागच्या वर्षी 12वी झाला आहे, इंजिनिअरिंगला गेला आहे बाहेर शिकायला, त्याला 3 महिन्यापासून पैसेच पाठवले गेले. साहेब मुलगा सारखा फोन करतो, त्यांना तर तो परत येईल म्हणाले, आता त्याचं शिक्षण आहे अर्धवट राहील. म्हणून मी नाईलाजाने गेली म्हणे हिच्याकडे आणि मला पकडून आणलं. मग मी तिला जेव्हा केस समजावून सांगितली की ही केस झाली बाई तुझ्यावर, तुला म्हटलं काय होईल तुला अटक केल्यानंतर? तर ती म्हणाली हो माझा मुलगाही माझ्याशी बोलणार नाही, नवराही बोलणार नाही, कुटुंब उद्ध्वस्त होईल. ज्यांच्यासाठी हे सगळं करते. मग अशा वेळी माझ्या मनात एक द्वंद्व निर्माण झालं की अशा वेळी करायचं काय? केस करायची तर सगळं इथं कुटुंबच उद्ध्वस्त होते. मग वरिष्ठांशी संपर्क करून, वरिष्ठांशी डिस्कशन करून सगळी ती त्या बाईला सोडण्यात आलं, सगळ्यांनाच सोडण्यात आलं वॉर्निंग देऊन. अशी वॉर्निंग द्यायची काही तरतूद नाही आहे पोलीस खात्यात यास. परंतु नक्की करायचं काय हे द्वंद्व. आणि त्या दिवशी मला रात्री झोप नाही आली. याला जबाबदार कोण, समाज की आपण की सगळे? नक्की काय करायचं? म्हणजे एक द्विधा अवस्था निर्माण होते एखादी केस हँडल म्हणजे त्याचा उद्देश काय? बेसिकली गुन्हा करण्याचा उद्देश काय? तो गुन्हा घडतोय पण उद्देश काय? दुसरा एका अशाच प्रसंगात पुण्यात एका सोसायटीमध्ये वेश्याव्यवसायाची टीप मिळाली. कोणती सोसायटीच्या लोकांची कधीतरी निनावी अर्ज कोणीतरी केलेला होता म्हणून मी ते रेडला पाठवलं. रेडला पाठवल्यानंतर रेड सक्सेस झाली. गेलेल्या लेडीज PSIने मला तिथनं फोन केला, माझ्या ज्या महिला पोलीस अधिकारी होत्या, सर सक्सेस झाली आहे रेड, जो बोगस कस्टमर आपण पाठवला होता, डिकॉय कस्टमर म्हणतात त्याला, तो त्याने हे झालं म्हणे साहेब. पण आत साहेब परिस्थिती फार वेगळी आहे. आणि काय तर म्हणे मुलीला आई नाही आहे, मुलगी कॉलेजला आहे आणि वडील पॅरालिसिसवर आहे आणि सगळा खर्च ती मुलगीच करते, कोणी नातेवाईक नाही, काही नाही. मग मी म्हटलं काय करता आता अशा प्रसंगी? काय करणार काय ना? त्या पोरीला अटक करा म्हणजे तो बापही परत लटकला. तर पोरीचा उद्देश काय नाही. म्हटलं तिला समजावून सांगा, तिला काही दुसरीकडे नोकरी बिकरी पाहिजे असेल तर आपण मदत करू, तिला काहीतरी करू, पण हे करू नको म्हणून तिला सांगा. अशी वेळी केस नाही गेली तिच्यावर. म्हणजे पोलिसांची ही दुसरी बाजू पण आम्हाला दिसते की कधीतरी भावनिक म्हणण्यापेक्षा उद्देश काय होता त्या व्यक्तीचा, जी दोषी सापडली, ते पण पाहिलं. म्हणजे गुन्हा करण्याचा उद्देश काय हे नक्की हे बघितलं गेलं पाहिजे ना. तुमच्या तपासामध्ये म्हणजे कोणती पण केस असू देत मर्डरची, की ती डेड बॉडी सापडेपर्यंत त्या तपासाला अर्थ उरत नाही, म्हणजे अर्थ नसतो त्या तपासाला असं म्हणतात. बरोबर आहे. खून आहे, खून कशा संदर्भात आहे? एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातच की नाही. मग ती व्यक्ती मिळाल्यानंतरच किंवा ती डेड बॉडी, तो व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यानंतरच कसा खून झाला, काय झालं, ती माणूस जिवंत नाही आहे याचा पुरावा काय? तर ती व्यक्ती मृत मिळणं हा पुरावा आहे. पण ती जर व्यक्तीच मिळाली नाही तर तो पुरावा कसा उभा करणार ना? म्हणजे सगळं मिळतंय. अशी अनेकदा इतके चमत्कारिक प्रसंग येतात तपासात की एकदा एक केसमध्ये असंच झालं की एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला मारून. आरोपी निष्पन्न झाले. आम्हाला आरोपींना आणलं, आरोपींनी कबूल केलं की हो आम्हीच खून केला आहे. मग त्याची डेड बॉडी आम्ही पोत्यात घातली, सायकलला लावली. नंतर ते भाजीचे जे ट्रक जातात त्याच्यात भाजी सांगून ती डेड बॉडी त्या ट्रकवर चढवली
आणि जवळ कृष्णा नदी होती. कृष्णा नदीत पावसाळ्यात दिवस होती, डेड बॉडी टाकून दिली. मग तपास करताना ती सायकलही मिळाली. ते सायकल नीट तपासली तर सायकलच्या पार्टमध्ये गनी बॅग म्हणजे पवत्याचा तुकडा पण मिळाला मला सध्या धागा. तेही आमचा विश्वास बसला. मारलेलंही कबूल केलं, लाकडं काढून दिली त्यांनी, ज्यांनी मारलं, ज्या दांडक्यांनी त्यांनी. म्हणजे आरोपी मिळाले, कबुली जबाब मिळाला, हत्यार पुरावे मिळालं, हत्यार मिळालं, पुरावा मिळाला, सगळं मिळालं. आणि असं सगळं झालं. आणि ती डेड बॉडी कृष्णेत टाकली. कृष्णा फार पावसाळ्यामध्ये कृष्णामाई फार जबरदस्त स्पीडने वाहत असते. ते रौद्ररूप तिचं बघतं. आम्ही तपास घेतला, 5-25 गावात तपास केला, कुठे डेड बॉडी मिळते का, काही मिळालं नाही. मग कुठेतरी समुद्रापर्यंत गेली असेल असं समजून तपास सोडून दिला. परंतु दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी त्या आरोपीतला एक एक्स मिलिटरी मॅन होता जो अटक केलेला होता, तो मला त्याने निरोप दिला आणि म्हणाला की साहेब मला तुम्हाला काहीतरी पैसे द्यायचे. मी म्हटलं कशाचे पैसे देतो? तुम्हाला ऑफर दिली? ऑफर दिली त्याने. नाही म्हणे तुम्ही आम्हाला मदत केली. मी म्हटलं याला काय मदत केली? याचा तर म्हटलं यथोचित सत्कार केला आहे आपण 2-4 तास का होईना. सगळं व्यवस्थित झालं आहे, सगळा पुरावा मिळाला आहे, सगळं मिळालं आहे. हा तर म्हटलं लटकलेला आहे सगळा. मग म्हटलं का कशा करता यायचे पैसे? तो लवकर सांगे ना. म्हटलं मला सांगतो पैसे. तर मग ते कबूल झाला. मी म्हणे साहेब काय झाले, डेड बॉडी आम्ही ना म्हणाले ती कृष्णेत नाही टाकली, तर म्हणे माडगुळं म्हणून गाव आहे गदिमांचं, त्या त्यांच्या शेजारचंच गाव होतं हे. मग त्यांनी डेड बॉडी सायकलवरून तिथे नेलेली होती. ॲक्च्युअली ती कृष्णावर नेलेली नव्हती. बाकी सगळं खरं सांगितलं होतं. अर्ध पोत्यात डेड बॉडी भरली, पोतं सायकलवर टाकलं, मग ते नेलं. तर तिथे जाऊन त्यांनी मग एक खड्डा करून चांगला 4-5 फूट खाली तर ती डेड बॉडी पुरलेली होती. मग ती डेड बॉडी काढली. ॲक्च्युअली या केसमध्ये ते जर काही बोललेच नसते तर माझाही विश्वास बसलेला होता की म्हणजे त्या आरोपीने पैशांची ऑफर स्वतःसाठीच खड्डा खणला ज्याला म्हणतात तसा झाला. ते डेड बॉडी मिळाली जर नसती तर कोर्टात निर्दोष सुटले असते. कारण सगळं ठीक आहे पण डेड बॉडी कुठे? हा मग कोर्टात डिफेन्सने हाच हे मांडला असताना की नाही तो पळून गेलेला आहे, तो त्याला आमच्या लोकांनी मारलं पण तो पळून गेलेला आहे, तो येईल कधी पण हजर होईल. अशा परिस्थितीत त्यानेच चूक केली. तुम्ही पुण्यातलं एक कल्याणी देशपांडेचं जे सेक्स रॅकेट प्रकरण होतं तेही लावून धरलं होतं आणि त्यांचा पर्दाफाश केला होता, तिला पकडलं होतं. तर ती पण केस पुण्यात खूप गाजली. असं म्हणतात की कोणी तिला पकडण्याची हिंमत करू शकत नव्हतं किंवा तिच्यावरती राजकीय नेत्यांचा वरदहस्त होता, पण एक पोलीस अधिकारी आला आणि त्यांनी पर्दाफाश केला आणि ते तुम्ही आहात. नाही, काही अंशी हे काही खरं नाही आहे. म्हणजे की अनेक लोकांनी त्याच्यावर केसेस केलेले आहेत. मी पण केली केस केली असं काही नाही आहे. उगाचच बाहेर असं आहे की काही गोष्टी असतात अशा की काही राजकीय असतील, काही असतील, काही लोकांशी तिचे संबंध होते, ती मुली पुरवायची वगैरे, तर त्याच्यामध्ये तिचे संबंध होते. परंतु केस तिच्यावर कोणी केस केली नाही हे काही खरं नाही. तिच्यावर ॲक्च्युअल जेव्हा चर्चा झाली की तिच्या जिथे ती व्यवसाय करते तिथे मर्डर वगैरे झालेले आहेत, त्यामुळे ती बहुचर्चित झाली. आणि पर्टिक्युलरली विशिष्ट नाव आडनाव असल्यामुळे त्या नावामुळे पुण्यामध्ये जास्त हायलाईटमध्ये ती आली, असं ती झालेली. अशी काही केस आहे तुमच्या करिअरमध्ये जी तुमच्या मानसिकतेवरती परिणाम करणारी किंवा प्रभाव टाकणारी ठरली, की ही केस आली आणि आपण बदलूनच जातो, पूर्ण डिस्टर्ब होतो किंवा मग काहीतरी आपला दृष्टिकोनच बदलतो? हो, होतं असं. कधी कधी काही काही केसेस अशा घडतात की तुम्हाला अंतर्मुख करतात आणि फार विचार करायला लागतात. फार म्हणून असं म्हणतात की पोलीस अधिकाऱ्यांनी जास्त विचार करून चालत नाही. बऱ्याचदा असं होतं. एक केस अशी घडली की मला एक ट्रायबल एरियात मी काम करतो, त्या ट्रायबल एरियात असं एक मिळालं की एका माणसाने त्याच्या शेतात गांजा लावला. असं नवीनच नॉर्कोटिक्स ॲक्ट आलेला होता. म्हणजे आपला हा जो ड्रग्सचा कायदा होता तो बदलला होता आणि सिरियस सेशन कमिटी सगळे ओपन झाले होते. मग त्या कायद्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो, तिथे बघितलं तर आम्हाला एक 50-60 झाडं मिळाली ते गांजाची. आणि ती झाडं सापडल्यानंतर आम्ही ती केस केली. आता दुर्दैवाने काय त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत की तो माणूस मिळाला शेती करणारा, पण ती शेती ज्याच्या नावावर असते त्यालाही आरोपी करायला लागते. मग जेव्हा मी ते बघितलं ती शेती त्याच्या बायकोच्या नावावर होती, मग तिला आरोपी करून टाकलं. हे आदिवासी लोक होते आणि ती बाई, तिला 5 मुलं होती, छोटी छोटी मुलं होती. तर तिचं 5वं मूल तर म्हणजे तिच्या अंगावरच होतं, अंगावर पिणार असं मूल होतं. आता ते बाळासह त्या मुलीला आत ठेवायला लागलं. आता तो माणूसही अटकेत, ती बाई अटकेत, ते बाळ अटकेत. आणि मग बाकीच्या मुलांचं करायचं काय? ते कुठे ठेवायचं? केस झाल्यामुळे बाजूचे नातेवाईक म्हणायला लागले आम्ही नाही ठेवून घेणार होता. मग अशा वेळी मनस्थिती फार खराब होते की नक्की काय करावं, काय करू नये असं होतं. कायदा सांगतो त्याप्रमाणे मग शेवटी वागायला लागतं, बऱ्याचदा केस करायला लागते. तुमचं खबऱ्यांचं नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे असं म्हणतात, पण हे खबरी कसे तयार होतात? त्यांना पैसा पण पुरवावा लागत असेल, ते पैसे
तुम्हाला खिशातनं द्यावे लागायचे? हां, असं काही खबऱ्यांना देण्यासाठी असा विशेष काही असं फंड नसतो. खबरी म्हणजे काय असतात तर साधारणतः गुन्ह्याविषयी माहिती असणारे जे लोक आहेत. आता तुम्ही एक लक्षात घ्या की गुन्ह्याची माहिती काही शिक्षकांना नसेल, कुठल्या बँकेतल्या अधिकाऱ्याला नसेल. जे एक्स क्रिमिनल आहेत, छोटे गुन्हे करणारे होते, गुन्ह्यातनं निवृत्त झालेत, अशा प्रकारचे लोक साधारणतः जास्त खबरे तयार होतात की त्यांना त्याचा सेन्स असतो. कोणी केला असेल गुन्हा, काय केला असेल, कोण दिसलं त्या एरियात, काय केलं असेल. मग असे खबऱ्यांचं एक स्वतःचं एक आपल्याला प्रत्येक अधिकाऱ्याला स्वतःचं एक नेटवर्क तयार करायला लागतं. ते काही असे काही नियुक्त असे नसतात की आला पोलीस अधिकारी आणि किती खबरे इकडे. म्हणजे मीडिया जशी सूत्र असतात तशी तुमच्याकडे खबरे असतात. मग ते खबरे बऱ्याचदा ते खबर देतात, पण तुम्ही त्याच्याशी किती ट्रीट करतात. त्याला वेळोवेळी पैसे द्यायला लागतात. त्याला त्याचं नाव डिस्क्लोज होता कामा नये. नाव डिस्क्लोज न होता इतर गुन्हेगारांपासून त्याला संरक्षण दिलं गेलं पाहिजे. या अनेक गोष्टी त्याच्या अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला उभं राहायला लागते. त्याची आई आजारी, तर कुठेतरी दवाखान्यात ॲडमिशन मिळवून दे. मुलगा कुठेतरी शाळेत जातोय, तिकडे काहीतरी त्याची व्यवस्था बघ. असं सगळं जेव्हा करतात ते खबऱ्याचा तुमच्यावर विश्वास झाला, तेव्हा तो खबऱ्या तुमच्याशी एकनिष्ठ राहून ते स्वतःच्या जीवावरचं संकट, म्हणजे त्याला माहिती आहे ना की मर्डरची एखाद्याने खबर दिली तर दुसरी गँग त्याला मारू शकते ना. एवढी रिस्क तो मात घेत होतो की तुमच्याविषयी त्याला विश्वास निर्माण होतो. आणि मग याला पैसे देताना थोडंसं पैसे थोडेफार तर आम्हाला तपासाचा फंड मिळतो, तपासाचा त्यातनं दिला जातात, परंतु तो काही पुरेसा नसतो. मग त्याला ॲडजस्ट करून पैसे द्यायला लागतात. कधी खबरी पण खोटं बोलणं किंवा फितवणं. हां, आता हे खबऱ्यांमध्ये खूप प्रकार असतात. ते कधी कधी एखादा मोठा गुन्हा घडतो, एखादा मर्डर आहे ना आमची, एखादी डेकॉयटी आहे, त्याच्यात खबरी पुढे येतात, सांगतात आम्हाला माहिती आहे. मग खाऊन पिऊन घेतात सगळं आणि ते सगळी खबर कधी कधी खोटी ठरते. पण बऱ्याचदा अधिकाऱ्याला त्याच्या स्वतःच्या म्हणजे काय अनुभवाचा उपयोग करून तो खबरी खोटं बोलतोय खरं बोलतोय हे बघायला लागतं. पण काही काही इतके बेमालूम खोटं बोलतात की मग तुम्हाला जरी वाटलं की हा खोटं बोलतोय, तरी अनेकदा असं वाटतं की नाही, न जाणो खरी निघाली खबर. तर मग ते आपल्याला ऑपरेट करायला लागतं. तुमच्या पुस्तकात वाचला किस्सा की एक खबरी तुम्हाला बरेच दिवसांपासून, म्हणजे त्याचं दारू, त्याचं जेवण खावण राहणं, सगळा खर्च, सगळी मजा घेतो आणि शेवटी जी खबर तुम्हाला देतो ती खोटी निघते. हा, तेच सांगतोय की तसंच होतं की तो खबरीचा होता, त्या मी जो उल्लेख केलाय तो आला आणि मग ते म्हणाला साहेब मला माहिती तो गुन्हा वगैरे असं. मला पर्सनली त्याने माझी भेट घेतली आणि गुन्हा फार बहुचर्चित होता. बहुचर्चित असल्यामुळे मी त्याला खूप चांगलं ट्रीट केलं. मग तो म्हणाला मला 2 दिवस म्हणाला साहेब, सोमवारी आला तो म्हणाला गुरुवारी साहेब तो माणूस असा असा पनवेलजवळ एका क्लबमध्ये तो माणूस येतो म्हणाले पत्ते खेळायला, तिथे तुम्हाला मी पकडून देतो. तर सोमवारी मिळाला आरोप खबरी 2 दिवस ठेवायचं आहे. त्याला चांगलं लॉज घेऊन ठेवलं. तो म्हणे साहेब त्याला ज्या कॉन्स्टेबलबरोबर ठेवलं तो म्हणे साहेब हा दारूसाठी पैसे मागतो. म्हटलं दे आता काहीतरी करा, त्याला दारू पाजा. त्याची तर मजल इथपर्यंत गेली पुढे, तुझं मला सांगायला लागलं की साहेब तो रेड लाईट एरियात जायचं म्हणतोय, नाहीतर मी चालला म्हणतोय. पण गुन्हा इतका भयंकर होता की तीही रिस्क घ्यायला लागली. म्हणजे त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायला लागल्या. तिसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा गुरुवारी गेलो, जवळजवळ 10-12 तास ट्रॅप लावला आम्ही तिथे, परंतु 10-12 तास तो आरोपी काय आला नाही. नंतर आमच्या लक्षात आलं की हा बदमाश आहे, हा खोटं बोलतोय. अरविंद इनामदार यांची 83ची जी बॅच होती त्या बॅचमध्ये तुम्ही होतात, तर काय वाटतं त्यांच्या हाताखाली जी ट्रेनिंग तुमची झाली त्यांच्याबद्दल काय सांगाल? आमचं तर म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीचं पूर्वसुकृत म्हणतात, ते पूर्वजन्मीचं पुण्य आहे की आम्हाला प्राचार्य म्हणून अरविंद इनामदार मिळाले. त्या माणसाने आम्हाला काय नाही शिकवलं, तपास तर शिकवला, पोलीस खात्यात कसं वागावं हे शिकवलं, समाजात कसं वागावं, एटिकेट्स काय असावेत, मॅनर्स काय असावेत, समाजात वागताना काय असावं, कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेलात तरी काय वागावं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे एकंदरीतच ग्रूमिंग केलं तुमचं. एक्झॅक्टली. त्यांचं म्हणणं होतं की माझा कॅडेट जो आहे तो बाहेर गेल्यावर 4 चौकात उठून दिसला पाहिजे, कळलं पाहिजे की हा वेगळा आहे म्हणून, खऱ्या अर्थाने चांगल्या अर्थाने वेगळा आहे म्हणून. ते तर नेहमीच सांगायचे. त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं, ते दर 8 दिवसांनी आम्हाला म्हणायचे, हे बघा म्हणाले की राजकारणी लोक त्याचा राजकारणाचा सत्तेचा दंडुका दाखवून तुमच्याकडनं कामं करून घेतील, पैसेवाले लोक तुमच्या पुढे नोटांची पुडकी फेकतील आणि कामं करून घेतील, परंतु ही लोक 2% आहेत. 98% लोकांकडे सत्ताही नाही आहे, पैसाही नाही आहे, तर खरी कामं तुम्हाला त्यांची करायची आहेत. इतकं त्यांनी आमच्या मनावर बिंबवलं की त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे येणारा माणूस हा फिर्याद द्यायला जरी आला तरी त्याला नीट ट्रीट करा, त्याला पाणी द्या, ॲटलीस्ट फुकट पाणी मिळतं पाणी द्या, नीट बोला, त्याचं ऐकून घ्या, या बेसिक गोष्टी करा. तपासातल्या त्या अनेक गोष्टी बारकावी त्यांनी शिकवलेच, परंतु ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल,
त्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने ताट कसं वाढावं हेही शिकवलं आम्हाला तिथे. अरविंद इनामदारांनी. हां, चटण्या कुठल्या बाजूला असाव्यात, कोशिंबिरी कुठे असाव्या, मेन स्वीट पदार्थ कुठे असावा, ही डावी उजवी बाजू म्हणजे काय असावी, कुठून सुरुवात करावी, भातापासून करावी की चपातीपासून करावी. वेस्टर्न पद्धतीचं कोर्स डिनर आम्हाला शिकवलं. 3 कोर्स डिनर म्हणजे काय, 4 कोर्स डिनर म्हणजे काय, प्लेट्स कशा आहे, क्वार्टर प्लेट कुठली, हाफ प्लेट कुठली, फुल प्लेट कुठली, फोर्क काय असतो, मॅनर्स, नाईफ काय असते. इव्हन दात कोरताना जसं आता उदाहरणार्थ सगळेजण आ करून दात कोरत असतात, तर आम्हाला पहिल्यांदा साहेबांनी शिकवलं की तोंडापुढे हात घ्या. मग ते कुचकटपणे साहेब म्हणाले होते की तुमच्या दंतपंक्ती काही एवढ्या सुंदर नाही की कोणी बघाव्यात, तर दात कोरा. मग दात त्या पद्धतीने शिकवलंय. जांभई देताना ॲटलिस्ट जांभई 4 चौकात देऊ नका, टाळता येत नसेल तर ॲटलिस्ट हात तरी ठेवा. कोणाकडाच्या घरी गेलात तर आंतरवस्त्र तुमची स्वतःची स्वतः धुवा, त्या तिकडे देऊ नका धुवायला. फ्लश करताना घरी एकदा करताल तिथे 2दा फ्लश करा. इतक्या बारीक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवलं. कायदा तर सगळे शिकवतात, तपास सगळे शिकवतात, परंतु ह्या सगळ्या गोष्टीतनं एक माणूस म्हणून किंवा एक आदर्श नागरिक म्हणून माझा अधिकारी असावा असं साहेबांचं मत असायचं. आणि ते खूप कडक होते. शिक्षा फार प्रचंड द्यायची. पण एक किस्सा तुम्हाला सांगतो. ते इतके कडक होते की फार. आणि आमच्या दृष्टीने आम्ही कॉलेजमधनं गेलीच मुलं सगळी ना, आम्हाला फक्त रविवारी बाहेर जायला मिळायचं. त्याच्यामुळे रविवार कधी येतो बाहेर जातो असं व्हायचं. पण मग त्यावेळी मग ते शिक्षा अशी असायची की याला 8 रविवार बंद, 6 महिन्याचे रविवार बंद, मग 8 महिने तुम्हाला बाहेरच जायला मिळणार नाही. म्हणून एकदा काय झालं, एक चेकरोल का झालं, मी नेमका नाटकाला गेलो होतो रात्री मी जेव्हा आलो तो मला कॉर्डर सेंटरने सांगितलं की तुम्हाला सरांनी बंगल्यावर बोललंय जाताना. म्हटलं आता रात्रीचा 1 वाजतोय. म्हणून मी 1 वाजता बंगल्यावर गेलो. साहेब स्टडीत वाचतच बसलेत. बुटांचा माझ्याही आवाज ऐकलं सरांनी. या म्हणाले. त्यांना देवा म्हणायची फार पद्धत सवय होती. या देवा या, कुठे गेला होता शेण खायला असं म्हणाले. म्हटलं सर खरं सांग की खोटं. म्हणाले खरंच सांगा, काही सांगितलं तरी मरणारच आहात म्हण तुम्ही, तर खरं सांगा. तर म्हटलं साहेब नाटकाला गेलो. म्हणजे कुठल्या नाटकाला गेलो. म्हटलं साहेब सांगितलं. मला वाटतं ते नाटक आठवतं आहे मला आत्ता, प्रेमाच्या गावा जावे म्हणून चंद्रलेखाचं नाटक होतं. अरविंद देशपांडे वगैरे त्यात काम करायचे. मला म्हणाल का कोणाला विचारून का नाही गेलात. म्हटलं साहेब कोण नाटकाला जातो म्हणून कोणी परवानगी दिली असते. मग म्हणे एवढं काय म्हणा जायचं. म्हटलं अरविंद देशपांडे खूप दिवसांनी 1-2 वर्षांनी मूळ संचात ते नाटक आलं होतं. म्हटलं मग त्यांनी मला नाटकाशी त्यावेळेला 1-2 मिनटं चर्चा केली. प्रोटोकॉनिक काय, कॅरेक्टर किंवा थीम काय नाटकाची. आणि त्याच्यानंतर मी सांगितल्यावर देवा म्हणाले पुढच्या वेळेला विचारून जा, आणि कोणी नाही सोडलं तर मला विचारा, मी सोडेन. आता काय शिक्षा देऊ तुम्ही सांगा. म्हटलं सर चूक माझ्याकडनं झाली, शिक्षा तुम्हीच द्या. म्हटलं सर आता काय द्यायची. जा देवा म्हणाले तुम्हाला सोडलं. म्हणाले प्रामाणिकपणे वागा. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना अशक्य वाटायला लागलं की याला सोडलंच कसं साहेबांनी. खोटंच वाटायला लागलं. असे साहेब होते. शिक्षा देतानाही प्रचंड शिक्षा द्यायचे, परंतु प्रामाणिकपणा वाढला पाहिजे म्हणून त्यांनी हे उदाहरण गोड शिक्षा एक चांगला अनुभव. आणि म्हणजे इनामदारांनी तुम्हाला दिलेली ट्रेनिंग नंतर तुमच्या केसमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची प्रचंड. बेसिकली लोकांशी वागताना फार या पद्धतीने वागलो आम्ही की गरीब आहे, फाटके कपडे, त्याला आणखीन चांगली ट्रीटमेंट आहे. इतरांना वाईट द्यायचं असं नाही आहे, परंतु तो माणूस खूप लाजरा बुजरा असतो. ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही जातात तेव्हा येणारा फिर्यादी त्याला लवकर समोर खुर्चीवर बसत नाही. तो त्याला बस म्हणतं तरी तो खाली बसतो. त्यावेळी त्याला सांगायला लागते बाबा तुझ्यासाठी खुर्ची, आणि पाणी फुकट आहे, देणारा कॉन्स्टेबल तुमच्या हाताखालचा आहे, तो काही पैसे घेत नाही. ते 1 ग्लास पाणी दे त्याला व्यवस्थित वागा, तुमचे वडीलच समोर असं समजून ट्रीट करा, असं साहेब आम्हाला नेहमी सांगायचे. एखादा वृद्ध माणूस आला तर बाई आली तर तुमची आई आहे, बहीण आहे असं समजा, त्या पद्धतीने वागा, त्या पद्धतीने प्रश्न विचारा. हे सगळं खूप उपयोगी पडत गेलं. आणि मग ते लोकांना जरा जाणवत गेलं की हे लोक जरा वेगळे आहेत असं बघा. त्याच्यामुळे मग सगळे लोक आपल्याबद्दल विचार करताना जरा पॉझिटिव्ह विचार करतात, जरा जवळ येतात, विचार करतात. कोण होतं तुमच्या 83च्या बॅच मध्ये, कोण कोण होतं? आमची 83ची बॅच तर सगळीच पॉवरफुल बॅच होती. म्हणजे सगळ्यांना माहिती असतील, प्रदीप शर्मा आमच्या बॅचचे आहेत, नंतर ज्याला म्हणता येईल विजय साळसकर आमच्या बॅचचे आहेत, रवींद्र आंगरे आमच्या, प्रफुल्ल भोसले आहेत. इथे 83च्या बॅचचे मी आहे, राजेंद्र जोशी होते, हसबनीस म्हणून ते 83च्या बॅच, आत्मचरण शिंदे म्हणून माझे बॅचमेट आहेत. हे सगळे आम्ही 83 बॅचचे आहेत. काय त्यांचं सांगू शकता काही साळसकरांचे वगैरे, की हे 83च्या बॅचने खूप काही दिलं महाराष्ट्राला, आणि ते जे अधिकारी तिथनं घडले ते नंतर गाजले म्हणजे महाराष्ट्रातच संपूर्ण. हां, आता विशेष करून तर बाकी ठिकाणी तर सगळ्यांचं चांगलं रेप्युटेशन आहे, चांगल्या पद्धतीने नावलौकिक आहे. पण मुंबई तर म्हणजे 83च्या बॅचनेच ज्याला म्हणता येईल मनगटावर तोलली होती सगळी. तर त्या एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आहेत, जवळजवळ 1,200 एन्काउंटर आहेत त्यांचे. साळसकरांचे 70-80 एन्काउंटर्स आहेत.
आंग्र्यांचे भरपूर आहेत, प्रफुल्ल भोसलेंचे 50-60 एन्काउंटर्स आहेत. हे सगळे आमच्या 83च्या बॅचचेच लोक आहेत. यांच्यामुळे एक दबदबा होता क्राईमवर, क्राईम कंट्रोल असायचा सगळा. कधी कधी मग ते वादग्रस्तही झालेत, काही हे झालं, चौकशाही लागल्या. जिथे पॉवर असते तिथे फ्रिक्शन होतं, सगळ्यांना माहिती असेलच. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असं होतं की एखादा अतिवरिष्ठ म्हणजे सिनियर पोलीस अधिकारी जॉईन झाले आणि आल्याबरोबर एक माहोल तयार करणं, हाईप तयार करणं की मी सगळे हे अवैध धंदे बंद करेल असे निर्णय जारी करतात आणि त्यानंतर ते कुठेतरी थंड होतात. तर ह्या गोष्टींबद्दल काय सांगू शकता तुम्ही की जे कमिटमेंट्स म्हणजे एखादा मोठा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आलाय, आता पुण्यात आलेत आणि त्यांनी जाहीर केलं, चर्चा केली, ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल 2-3 प्रकारात मोडतील. एक तर काहींची काम करण्याची एक स्टाईल असते, ते इशारा देऊन सगळे धंदे बंद करू शकतात. काही उगाचच आरडाओरडा करतात, त्यांना करायचं काहीच नसते. उगाचच पोपटपंची ज्याला म्हणतो की असे ज्याला म्हणता येईल ढगात तीर मारणे, असे प्रकार करत असते. काहींना खरंच बंद करायचं असतं. आता इथे मी एक तुम्हाला सांगेन, एक चांगल्या अधिकाऱ्याचं पुण्यातलं उदाहरण देईल. डॉक्टर सत्यपाल सिंह साहेब होते. त्यांनी आल्या आल्या सगळ्यांना सांगितलं होतं, गुंडे के लिए लाठी और गँगस्टर के लिए गोली, ये मेरा काम करने का स्टाईल रहेगा. आणि ते जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस ह्याच पद्धतीने होते. एखादा काही झालं, काही तर जरा उसको तबियत से कुछ किया की नाही असं विचारायचे साहेब, पाठीशी उभे राहायचे. त्याच्यामुळे सगळे लोक गुंड असे चळाचळा कापायचे त्या काळामध्ये. आमची जी क्राईम ब्रँच होती त्या काळातली, ती क्राईम ब्रँच ही स्ट्रॉंगेस्ट क्राईम ब्रँच होती असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे सगळेच होते. आता त्याच्यात विजयसिंह गायकवाड होते, भानू बर्गे होता, नंतर ज्याला म्हणता येईल किशोर जाधव होता, सुनील पवार होता, असे सगळेचे सगळे स्ट्रॉंग सगळे PI होते. पण ते स्ट्रॉंग का होते तर आमचे CP खूप स्ट्रॉंग होते. अच्छा, की ज्याला म्हणता येईल की चांगल्या गोष्टीसाठी कुठल्याही टोकाला जाऊन पाठीशी उभे राहणारे, टीमसाठी. मग त्यावेळी सगळे बंद होतात. कधी कधी आता अलीकडे असं कधी कधी काहीतरी दिसतं, म्हणजे मी काही विशिष्ट अधिकाऱ्याकडे माझा अंगोली निर्देश नाही आहे, पण ते अधिकारी जर पैसे भरून आले असतील, मोठी रक्कम भरून, तर ते काय धंदे बंद करणार आणि काय हे करणार ना. अलीकडेच पुण्यामध्ये स्वारगेटचं बलात्कार प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणाबद्दल 2 मतप्रवाह आहेत. म्हणजे मतप्रवाह म्हणण्यापेक्षा शंका घेतली जातीये की ते रेप केस नाहीच आहे, सहसंमतीने झालेला आहे, आर्थिक व्यवहार झालेत. तर ह्या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की ती जी पीडिता आहे ती मुलगी ओरडलीच नाही हे सगळं तिच्यावरती बलात्कार होताना, आणि म्हणून हे सहसंमतीने झाले, किंवा याचं तथ्य वाटत नाही की बलात्काराची केस असावी. हे जे काही पॅरामीटर्स असतात का रेप केसमध्ये की ओरडली नाही, सेल्फ डिफेन्स, मुळामध्ये हे असं जाहीर करणं किंवा हे करणं ही अत्यंत हीन मानसिकतेची लक्षणं आहेत. असे कुठलेही पॅरामीटर नाही कुठल्या गोष्टीत, कधी काय कोणी करावं, काय रिॲक्ट व्हावं. आता मला सांगा, ती मुलगी जर पीडिता तिचा गळा जर दाबत असेल तो आरोपी, ती ट्रॉमात जाणार नाही का? एक परपुरुष तिच्या अंगाला हात लावतोय. आपल्या संस्कृतीत एखाद्याला घाण जरी बोललं एखाद्या बाईला, एखाद्या महिलेला, तरी ती बाई ट्रॉमामध्ये 2 तास तिला काही सुधरत नाही. आणि तिचा गळा दाबतोय आणि तो गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याच्यानंतर ती पोरगी ओरडेल का? तिचा आवाजच बसेल ना, ओरडायचं तिला त्राण नाही राहणार ना. असं काही कंपल्सरी का की तिने ओरडलंच पाहिजे? अहो, ती ट्रॉमात गेलेली मुलगी आहे, तिला इतका मानसिक धक्का बसलाय प्रचंड की ती काही रिॲक्टच करू शकत नाही त्याच्यानंतर. आणि ट्वाइस रेप झाला त्याच्यामुळे पण डाऊट असं कसं? तर तिने बघितलेलंच आहे ना, तिला माहिती आहे ना की बंगालच्या कलकत्त्याच्या केसमध्ये काय झालं. ती ओरडायला लागली, ती ओरडायला लागल्यामुळे त्या आरोपीने खून केलाय ना. तिला हेही माहिती आहे ना की मी ओरडली तर हा माझा खरंच खून करणार आहे. आधी गळा दाबायचा प्रयत्न केला आहे, नंतर खून करणार आहे. मग ती कशाला मारायला ती हे करेल? तिला शेवटी प्रत्येकाला प्राणप्रिय आहे ना प्रत्येकाचा. बरं तुम्ही विचार करा, रात्रीची वेळ आहे, परपुरुष आहे, गळा दाबतोय, गाडीच्या काचा AC गाडी असल्यामुळे ब्लॅक काचा आहेत, सगळ्या काचा बंद आहेत, आणि अशा याच्यामध्ये अंधारामध्ये तो प्रकार घडतोय. विचार करा त्या काय म्हणजे त्या मुलीची मानसिकता असेल, विचार करा ना. आणि असं म्हणणं किती वाईट आहे की ती मुलगी ओरडलीच नाही म्हणून रेप नाही. आणि असा संशय घेतल्यामुळे ही केसची चर्चाच बंद झाली माध्यमांमध्ये, इतरही वर्तुळात. आता या केसबद्दल बोललंच जात नाही, कुठेतरी शांत होऊन गेली ती केस. काय लोकांचा हा हेतू नव्हता ना काही की या केसबद्दल चर्चाच होऊ नये, असं मला वाटायला लागलंय की हा दुष्ट हेतू तर नव्हता ना कोणाचा की या केसची चर्चा होऊ नये म्हणून हे असे दावे. कारण माझ्या तरी सर्व्हिसमध्ये अशा प्रकारच्या व्हिक्टिमचं कॅरेक्टर असॅसिनेशन कधी झालेलं मी कधी ऐकलेलं नाही आत्तापर्यंत. माझ्या तरी 30-40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 36 वर्ष नोकरी झाली, 4-5 वर्ष रिटायर झाली मला.
असं इतक्या जाहीरतेने कॅरेक्टर असोसिएशन करताय तुम्ही. मुळात एखादी स्त्री भारतामध्ये किंवा आपल्या संस्कृतीत बलात्काराची फिर्याद द्यायला जाताना तिच्या मनावर एवढा ताणतणाव असतोय, समाजाचा असतोय, घरच्यांचा असतोय, लग्न होईल की नाही असते, समाज आपल्याला स्वीकृत करेल की नाही, तिची काहीच चुकी नसते बिचारीची. परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर ती विचार करून ताबा घेऊन फिर्याद द्यायला जाते आणि तुम्ही तिचं कॅरेक्टर जाहीररित्या तिचं असोसिएशन करताय कॅरेक्टरचं. आणि यामुळे आता कितीतरी मुली पुढे येणारच नाहीत तक्रार नक्कीच येणार नाही. याला जबाबदार कोण आहे? विचारसारखे हे जे बोलणारे लोक आहेत तेच सगळे जबाबदार आहेत. पोलीस डिपार्टमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मागं काही अर्थकारण पण असू शकतं. ह्या केसबद्दल तर मला काही तसं काही माहीत नाही. अशा केसेस बद्दल सहसा कमी असतं. इतके पोलीस कसेही असले, काही कोणी कितीही खालच्या पद्धतीने गेले तरी पोलीस एवढे निर्दयी नाही आहेत की प्रत्येकाला शेवटी मुलगी आहे, आई आहे, बायको आहे, महिलांशी संबंध आहे त्याला. तर अशा प्रकारे कोणी जनरली अशा केसमध्ये इतक्या ज्याला म्हणतात असंवेदनशीलपणे कोणी वागवू शकत नाही असं माझा तरी विश्वास आहे. क्वचित कुठेतरी एखादा घटना घडली असेल तर ती होऊ शकते, परंतु असं मला वाटत नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये क्रीम पोस्टिंग मिळावी यासाठी फार धडपड होते असं ऐकतो आम्ही, पाहतो. काय 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 करावं लागतं या क्रीम पोस्टिंगसाठी? दुर्दैवाने हे सत्य आहे. आता अनेक पॅरामीटर्स असतात त्याला. पहिली गोष्ट तर त्या हद्दीत शांतता आहे की नाही त्या पोलिसांच्या. दुसरी गोष्ट जो एरिया आपल्या अंतर्गत आहे तिथे काही 4 पैसे मिळतात की नाही. मग ते 2 नंबरचे धंदे असतील, काही बुटलिगिंग असेल, मटका असेल, दारू असेल, त्या प्रकारचे काही व्यवसाय आहेत का दुसरे. या सगळ्या गोष्टी मिळून जे अर्थकारण चालतं ते अर्थकारण जितकं जास्त त्याला तितकं क्रीम पोस्टिंग म्हणतात. क्रीम म्हणजे काय तर ते त्याचं द्योतक आहे, कशाचं पैशाचं द्योतक आहे त्याचं, ते ज्याला म्हणता येईल का पण त्याचा तो शब्द आहे त्याला तो. आता मग हे करण्यासाठी साधारणतः तुमची कामगिरी बघून वरिष्ठ पोस्टिंग देत असतात. तुमची कॅपॅसिटी, तुम्ही केलेलं काम, तुम्हाला जो चार्ज देणार आहे तो पेलवणार की नाही, तुम्ही काम करू शकाल की नाही. परंतु अशा वेळी वरिष्ठांच्यावरही विश्वास न ठेवता मग बरेचसे लोक राजकीय लोकांकडे जातात, मंत्र्यांकडे जातात, काही राजकीय दबाव आणतात, काही वरिष्ठांना पैसे देऊन पोस्टिंग मिळवतात. पण हे सर्वसाधारणपणे 100% काही सगळ्यांना नाही साध्य होत. 100 जर पोलीस अधिकारी असतील तर 10%च पोलीस फक्त हे करू शकतात. 90% बिचारे त्यांना तर काय कोण मंत्री ओळखीचा नसतो ना, पैसे देऊ शकत असतात. ते मिळेल ते पोस्टिंग निमूटपणे करत असतात. तुमच्या कारकिर्दीत इतकी मोठी कारकीर्द आहे, तुमच्या आधी म्हणजे काय फरक वाटतो? आता तुम्ही रिटायर्ड आहेत की पोलीस यंत्रणेमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय असं वाटतंय तुम्हाला आता? मला तर नक्कीच वाटतं की थोडाफार आता राजकीय हस्तक्षेप थोडाफार वाढलेलाच आहे नक्कीच. ज्याला म्हणता येईल की अशा प्रकारचे ज्याला एक अलाइनमेंट्स गव्हर्नमेंटचे येत आहेत त्याच्यामुळे ते सगळेच वीकनेस झालं आहे. ज्याला ब्युरोक्रेसीमध्ये काही कोणी ज्याला म्हणता येईल की त्याला कोणी वाली उरलेला नाही असं होतं. त्याच्यामुळे त्याची पोस्टिंग अस्थिर राहते. आपण ह्या पदावर किती दिवस राहू हे जेव्हा त्याच्या मनात सारखं कॉन्फ्लिक्ट होत असतं, द्वंद्व होत असतं, त्यावेळी तो ती पोस्टिंग टिकवण्यासाठी मग काही करत असतो. कोणालाही जी हुजूर म्हणत असतो. आणि हुजरेगिरी वाढते, क्रीम पोस्टिंग, मग त्यामागची इकॉनॉमी, या सगळ्या गोष्टी, या दुष्टचक्रात ती माणसं अडकतात. एक अडकतो आणि 100 जणांवर परिणाम होतो त्याचा. आणि ते गडचिरोलीला ट्रान्सफर म्हणजे शिक्षा हे असं बोललं जातं. जसं क्रीम पोस्टिंग मिळण्याबद्दल धडपड करावी लागती तशी अशा शिक्षा असणाऱ्या पोस्टिंग होऊ नयेत याच्यासाठी पण धडपड असेल लोकांची. शिक्षा म्हणजे तेही पोस्टिंगच आहे, ते पोलीसचंच काम आहे, ते काही दुसरं काम नाही आहे. परंतु ते इथून खूप लांब आहे. नागरीकरण कमी झालंय तिथे, सुखसोयी नाही आहेत. साधारणतः मुलं या समजा आता पुण्यात मुलं शिकत असतील, त्याची पोस्टिंग केली कुठेतरी गडचिरोलीला, तर तो फॅमिली कशी शिफ्ट करणार, रजेवर येणार कधी, हे सगळं बघून तो घाबरला असतो. म्हणून अनेक पिक्चरमध्येही दाखवतात हल्ली की तो मंत्री कुठल्या तरी अधिकाऱ्याला दम देत असतो, का नक्षलवादी एरिया में इसकी पोस्टिंग करणार वगैरे असं दाखवत असतात. बदनामच झालंय गडचिरोली त्या बाबतीत. मग ते पण तिथेही पोलिसांचीच नोकरी करत, तिथेही पोलिसांनी नाव कमवलंय. अनेक अधिकाऱ्यांनी चांगली कामं केली तिथे. सर, तुमची पोस्टिंग सोलापूरमध्ये पण होती आणि त्या दरम्यान तुम्ही वारीचं बंदोबस्त बघणं या सगळ्या गोष्टी केल्यात. तर काय वाटतं, पंढरपूरच्या वारीच्या दरम्यान जे नियोजन बघायला मिळतं ते नियोजन कुठंच बघायलाही मिळत नाही. म्हणजे इतकं व्यवस्थित ते स्मूथली वारी पुढे जाते आणि त्यामध्ये तुमचा बंदोबस्त असतो पोलिसांचा. काय वाटतं, म्हणजे हे कसं मॅनेजमेंट होतं? मुळामध्ये येणारा हा वारकरी असतो. पंढरपूरला जो पांडुरंगाची दर्शनाला येणारा किंवा तीर्थयात्रेला येणारा माणूस असतो, तो मनात थोडीफार श्रद्धा असल्याशिवाय येतच नाही.
हे काही फिरायला यायचं थंड हवेचं ठिकाण नाही पंढरपूर ना. एवढ्या गर्दीत यायचं, एवढ्या गैरसोयी असतात, मग त्याला भरपूर चालायला लागतं, गाडीत वाहनं ते गावात जात नाही. मग अशा वेळी चांगल्या मनस्थितीचेच लोक साधारणतः तिथे येतात. त्याच्यामुळे जरी 10 लाख लोक आषाढी यात्रेला जमत असतील, 10-12 लाख, तरी ते स्वतः स्वयंशिस्त पाळणारे असतात. आणि ही स्वयंशिस्त कोणी लादलेली नसते त्यांच्यावर, ही लोक मनापासून करत असतात. आता तुम्ही वारी, मला वाटतं तुम्ही वारी पण अटेंड केली, वारीचं वृत्तांकन केलंय तुम्ही, तर तुम्हाला तेव्हा जाणवलं असेल की तिथे त्यांची जेवणाच्या वेळा, भजनाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, सकाळी किती वाजता उठायचे, सगळे तयार असतात. याला काय कोणी शिक्षा देतं किंवा काय करतंय? हे स्वतःहून करत असतात. त्याच्यामुळे गर्दीचं नियोजन करणं एवढं फक्त महत्त्वाचं काम असतं. आणि काही टास्क वाटतात तेव्हा तुम्हाला? हा टास्क हाच असतो की कुठे काही अफवा पसरू नयेत, स्टॅम्पेड होऊ नये. कारण आपल्याकडे सगळ्यात मोठी भीती स्टॅम्पेडची असते. म्हणजे आपल्याला आठवत असेल की पंढरपूरला एक हत्तीनं उधळली होती आणि मग त्याच्यानंतर एक 10-20 लोकांचे मृत्यू झाले होते. ही जुनी गोष्ट आहे, साधारणतः 25-30 वर्षापूर्वीची, पण ते खूप घटना गंभीर घडली होती. त्याच्यामुळे एखादा बैल उधळला, अनेक बैल आलेले असतात गाड्यांना, त्यांच्या वारकऱ्यांच्या ज्या रथाचे बैल असतात हे असतात, एखादा बैल जरी चुकून सुटला आणि उधळला तरी मुंगी जायला जागा नसते. अशा परिस्थितीत ते लोक एकमेकांवर पडतील, मागणं येणारे लोकांना नक्की काय चाललं कळत नाही, आणि मग त्याचा स्टॅम्पेड होतो. खाली पडलेल्या लोकांच्या अंगावर लोक पावलं टाकून जातात, त्याचा चेंदामेंदा होतो खालच्या माणसाचा. तर हे सगळं टाळण्यासाठी पक्ते करायला लागतात. मुळामध्ये लोकांमध्ये शिस्त असते, त्यामुळे फार काही तिथे करायला लागतच नाही. आणि वारी असा विषय की अशा काही घटना घडून त्याला गालबोट लागू नये. एक्झॅक्टली. ग्रामीण भागातले भोळे भाबडे लोक, वृद्ध लोक इथे येत असतात. खूप छान वाटलं सर, खूप गप्पा मारल्यात, खूप एक वेगळी बाजू दिसली पोलीस अधिकाऱ्यातली. थँक्यू सो मच, तुम्ही लगावतीसाठी एवढा वेळ दिला. आणि ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच गप्पा ऐकण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.